निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन। हे गुरुबंधू जालंधर, मला तुझे नाव समजले आहे। माझे गुरु ज्या नाथ परंपरेबद्दल बोलतात त्यात तुझा प्रवेश झाला आहे आणि मला तुला पाहण्याची भेटण्याची इच्छा झाली आहे। मला तुला एवढेच सांगायचे आहे, ह्या बालवयात तुला सांभाळणारे आई वडील मिळाले असतील तर तू त्यांना सोडून जाऊ नको। जालंधर कुठं आहे? तो आहे अंगणात बसलाय। ह्या त्याला म्हणलं आत येऊन बस, तर त्यो म्हणला मी इथंच बसतो। काय झालं काय रखमाकडं? आम्ही गेलो होतो आणि त्याने आम्हाला बाहेरच थांबायला लावले। रखमा बी आमच्या संग बाहेरच उभी होती। हवं पर झालं काय मोर? काहीतरी घडलं हे नक्की। आजवर तिच्या घरी कधी गेलो नव्हतो, तर आतमध्ये गेल्यावरच लय भ्या वाटलं मला। अहो भाऊजी, अशा वेळेला तुम्ही जालंधरला एकट्याला सोडलं वय? अगं त्यानं सांगितलं होतं। नंतर त्याला काय झालं होतं बोला तरी घडाघडा। कसला तरी आवाज येत होता। म्हणजे नक्कीच काहीतरी असणारच। तेच सांगतोय, जालंधर आपल्याला दिसतोय तसा साधा सुद्धा नाही। हवं ते मला सांगायची काय बी गरज नाही, मला तर त्यानंच बरं केलंय। जालंधर, ए जालंधर, असा का बसलायस इथं? घरला कोण नाही? सगळेजण आत आहेत। मग इथे एकटा कशाला बसतो? आत चल की। नको, मी इथेच बसतो। तुझं ना काय समजना झाले। तू विचार तरी कसला करतोस रे? ती इथं बसायची इच्छा असेल तर बस इथंच। हे पोरग ना एक कोणच आहे, कसली भानगड मागं लागली। बाहेर जालंधर असा का बसलाय? हवं त्याला बसायला आवडतं ना असं एकट्याला, परत दृष्ट काढली पाहिजे हो पोराची।
अहो तो रखमाच्या घरला गेला होता, तिथलं बी काम करून आला. उद्या आपल्या डोक्याला काही ताप तर होणार नाही ना? अगं असं का म्हणताय तुम्ही? लोक आज काम करून घेत्याल आणि उद्या बोकांडी बसत्याल. काहीतरीच काय बा तुझं. अरे काहीतरीच नाही, लोक काही शाणी असतात होय. आज कौतुक करत्याल आणि उद्या एखाद्याचं काम नाही केलं तर बोंबा मारत्याल. मॅम बोलते जालंधरशी. मी अभी बघते. जालंधर, रखमाकडनं आलास आणि असं बाहेर कशा पायी बसला आहेस? अरे आत तरी यायचं. नाही, मला इथेच बरं वाटतं. पण कसा आहेस? रखमाच्या घरात तुला भ्या नाही वाटलं? नाही. भीती कसली? अरे पोरा, तिच्या घरात बाधा आहे ना व? आणि तू समध्यासनी घराबाहेर जायला सांगून तिच्या घरात एकला होतास? होय, मला कसलीही भीती वाटली नाही. तू तिचं काम केलंस असं समजलं. अरे पोरा, तू हायस तरी कोण? हा मला तर काय बी समजलं नाही बघ. आता तूच काय ते सांग. मी काहीच केलं नाही. अरे जालंधर, दमला असशील ना वा? हा चल हातपाय धुवून घे. म्या जेवाय वाढते, तुला भूक लागली असेल ना? मला आता भूक नाही. अरे असं काय करतोस? म्या तुझ्यासाठी स्वयंपाक केला आहे. वाईस 2 घास खाऊन घे आणि ह्या मोर ध्यानात ठेव. असं कुणी काय बी सांगितलं ना तर त्या भानगडीत पडायचं नाही. वय उगाच लोक त्रास देतील. चल जेवून घे. चल. देवा, हे पोर आमच्या घरी कशापायी आलंय काय बी समजत नाही. तर असं वाटतंय की हे पोर म्हणजे देवाचा अवतारच असेल. बा, साधू महाराज आपल्याला भेटले नाहीत तर? तू आता उगा नाही नाही ते बोलू नकस.
तसं नाही बा, ते आपल्या घरला आल्यापासनं परत रानात दिसलेच नाहीत. ते बी खरंच आहे म्हणा. या साधू बैराग्याचे हुडकणं म्हणजे लई अवघड काम आहे. मला काय वाटतंय बा, हा, साधू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण जालंधरची काळजी घेतोच आहे. अरे विचारू का, आपण जर त्यांना या जालंधरचं आई आणि बा कोण आहे हे विचारलं आणि ते रागवले तर? त्यासनी राग आला तर आला. तू चल, त्यासनी हुडकाय हवं. रोजचं काम राहिलं बाजूला, नसती झंझट माग लागली. झंझट कसली बा, आपणच ठरवलंय ना. अरे आपण ठरवलं तरी मी जालंधरला सांगणार आहे. बाबा तू जाय तुझ्या वाटेनं. हा, काय बोलतोस काय तू हे? तू जाईल त्याच्या वाटेनं. उगा आपल्या डोक्याला ताप कशाला? मला नाही वाटत आई तयार होईल म्हणून. मी आज सांगितल्यावर ऐकावंच लागेल. हे गुरुवर, आपल्या आज्ञेप्रमाणे जालंधरचे संगोपन एका चांगल्या कुटुंबाच्या सानिध्यात होत आहे. परंतु माझा जन्म गौरक्षेतून झाला, गहिनीचा मातीतून झाला आणि जालंधरचा यज्ञातून झाला. हे कोणत्याही सामान्य मनुष्यास पटणे अशक्य आहे. म्हणूनच त्या कुटुंबाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर मिळणंही अवघड आहे. जालंधरला गुरु शोधायचे आहेत आणि तुम्हीही मला शोधत आहात. परंतु आता माझी भेट होणे शक्य नाही, कारण मी प्रवास करत आहे. अयोध्येमध्ये लवकरच श्रीराम आणि सीतामाई येण्याचे समजले आहे. त्यांचा आणि माझा काहीतरी योग आहे. तोवर तुम्ही जालंधरचा सांभाळ करा. तुम्हाला खूप प्रश्न पडले आणि तुम्ही उत्तर मागाल तर जालंधर थांबणार नाही, तो निघून जाईल. मी काहीतरी ठरवलं आहे. तुम्हाला सांगतो. अहो काय झालं? बसा तरी. अगं पाणी देतेस नाही. काय नको मला पाणी मिळेल. हवं मा म्हणजे काय झालं तरी काय? बा जालंधरवर रागवला आहे. अहो भाऊजी, पण रागवाया असं घडलंय तरी काय? जालंधरला आता आपण आपल्याकडे नग ठेवायला. अहो हे काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही त्याच्या गुरुस निवडून काय गेलो होतो. त्याचा गुरु काही सापडलं नाही.
आता गेली असतील लांब कुठेतरी. ते जाऊ देत, सापडव नाही तर काय पण हो. तुम्ही जालंधरला जायला सांगा. पण जालंधरनं काही केलं आहे का? काय केलं नाही त्याने. पण बाचं असं म्हणणं आहे की रोज उठून काही ना काही ताप होतोय डोक्याला. अहो पण लोक दोन्ही बाजूनी बोलतात. आपण कशाला त्यांचं ऐकायचं. ते मला काय ठाव नाही. तुम्ही बघा नाहीतर मी सांगतो. पर जालंधरला इथून जायला सांगाय त्यानं असं काय वाईट केलंय. आणि त्यो आल्यापासून समजा चांगलंच होतंय. बा काय ऐकल असं वाटत नाही. आहे मी जरा गावात जाऊन येतो. थांब, मी बी येतो. पुढं मला बी जायचं आहे रानात. मी तुम्हाला जे सांगितलंय ते तुम्ही जालंधरला सांगितलं नाही वय. ठीक आहे, मी आज सांगतो. जालंधर, त्याचं असं आहे की तू आमच्याकडे आलास, पाहुणा म्हणून 4 दिवस राहिलास. पण लोक आता घरला यायला लागल्यात. तर मी काय म्हणतो, तू आता तुझ्या वाटेनं जा.